द रिंगण लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत. लातूर जिल्ह्यातील औसा येथे श्रीनाथ मंदिरातील श्री सिद्धिविनायक गणेश उत्सवाची व मंदिरात दररोज चालत असलेल्या अथर्व शीर्ष पाठाची काल गणेश यागाने सांगता करण्यात आली. या गणेश यागात आलेल्या सर्व गणेश भक्ताच्या हस्ते आहुती देण्यात येते. त्यामुळे गणेश भक्त या यागास आवर्जून उपस्थित राहतात. हा गणेश उत्सव श्रीनाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सहअध्यक्ष श्री सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अधिपत्याखाली व हरिभक्त परायण श्री श्रीरंग महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न केला जातो. या गणेश यागाची पूर्णाहुती माजी मंत्री तथा भाजपा लातूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष श्री बसवराज पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आली. तर श्रीरंग महाराज, बसवराज पाटील, गोरखनाथ महाराज, गहिनीनाथ महाराज, रवींद्रनाथ महाराज, गोविंदराव माकणे, अनिरुद्ध महाराज, कपिल माकणे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. हा संपूर्ण याग व हवन निलंगा येथील वेदशास्त्र संपन्न श्री माधवाचार्य पिंपळे महाराज व त्यांच्या ब्रह्मवंद सहकाऱ्यांच्या मंत्रोच्चारात संपन्न झाला. यावेळी श्रीनाथ संस्थानच्या वतीने माजी मंत्री बसवराज पाटील यांचा शाल, श्रीफळ व सिद्धिविनायकाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित ॲडव्होकेट परीक्षित अभिमन्यू पवार यांचाही संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी नगरसेवक श्री गिरीश पाटील, माजी नगरसेवक सुनील उटगे, वैजनाथ इगळेकर, हनुमंत राचट्टे, श्रीकांत पाटील अळगोडकर, अनिकेत जवंजाळ यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक येथील हजारो भक्तगण उपस्थित होते. तर पाहूयात यातील काही महत्त्वाची भाषणे. पवित्र ठिकाणी जे यज्ञ संपन्न झालं ते खरंच औसेकरांसाठी आणि आपल्या पूर्ण भागासाठी एक मोठा आशीर्वाद ठरणार आहे. आज साहेब इथं उपस्थित राहणं अपेक्षित होतं, पण साहेबांची तब्येत खराब असल्यामुळं साहेब मागच्या 2-3 दिवसापासून मुंबईतच आहे. साहेबांच्या अनुपस्थितीत साहेबांनी सांगितले की सकाळी महाराजांच्याकडे आशीर्वाद घ्यायला जा. तर आज आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे महाराज तुमचा, आणि माझ्यासारख्या ज्या सर्वांना आशीर्वाद मिळतोय याच्यामध्ये एक मोठं भाग्य आहे. या यज्ञाचं शेवटच्या वेळी पण येऊन एक यज्ञाला आम्ही हातभार लावला, हे पण आम्हाला भाग्याचं वाटतं. गणेश चतुर्थीपासून ते द्वादशी पर्यंत अखंड अथर्वशीर्षाचे पाठ, जवळजवळ 14,000 अथर्वशीर्षाचे पाठ इथं संपन्न झाले. आणि काल आणि आज अशा 2 दिवसामध्ये गणेश याग, जो गणेश अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीमध्ये मोदक, दुर्वा, लाजा, समिधा आणि साकल्य या ज्या 5 गोष्टींनी आहुती सांगितलेली आहे, ती 5ही आहुती आपण इथं अतिशय मोठ्या श्रद्धेनं, भक्तीनं देतो. संत वीरनाथ मल्लीनाथ महाराजापासून ज्ञानेश्वर महाराजापर्यंत आणि आज गुरुबाबा महाराज आणि परमपूज्य गहिनीनाथ महाराज यांच्या पर्यंत चालत आलेल्या या परंपरेसमोर मी नतमस्तक होऊ इच्छितो. आणि विशेष करून सर्वांना या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं मनापासून या ठिकाणी हार्दिक शुभेच्छाही व्यक्त करतो. आणि आज आपल्या सर्वांच्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं हा भाग्याचा दिवस आहे. आणि विशेष करून महाराजांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे की 35 वर्षापासून यज्ञ करणं आणि ही परंपरा सुद्धा या ठिकाणी महाराजांनी सुरू ठेवलेली. खरं म्हणजे आपण सर्वजणच भाग्यवान आहोत. आपल्या तालुक्यातली, मराठवाड्यातली जनता म्हणलं तरी वावगं होणार नाही.
की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होम हवन करू. होम हवन म्हणजे एक शांती, आणि म्हणून आपल्या सर्वांना एक प्रकारची शांती मिळावं, सुख मिळावं, समाधान मिळावं, ह्या एका उद्देशानं, हेतूनं हे अध्यात्माचं कार्य महाराज गेल्या 35 वर्षापासून सातत्यानं करतायत. हे खरं म्हणजे औसेकरासाठी म्हणूनच नाही, तर हे संपूर्ण मराठवाड्यासाठी, आपल्या सर्वांच्यासाठी भाग्याची गोष्ट. आणि म्हणून आज या सगळ्या याच्यामध्ये सहभागी होत असताना आम्हाला खूप मनापासूनचा आनंद आहे. कारण या ठिकाणी ज्या ज्या वेळेला आम्ही आलो त्या वेळेला आम्हाला एक मोठी ऊर्जा महाराजांच्या आशीर्वादानं आम्हाला सातत्यानं मिळालेली आहे. आणि आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये वावरणारी माणसं आहोत. आम्हाला एक प्रकारचा आशीर्वाद, ऊर्जा, प्रेरणा या सगळ्या गोष्टीची फार मोठी गरज आहे. आणि म्हणून आम्ही याच भावनेनं, ह्याच हेतूनं नेहमीच आपल्या समोर येऊन आम्ही नतमस्तक होत असतो. आणि ज्या ज्या वेळेला आम्ही आलो आणि ज्या ज्या वेळेला ही भावना, उद्देश, विचार घेऊन आलो त्या वेळेला आम्हाला खूप मोठी ताकद या ठिकाणी सातत्यानं मिळालेली आहे. आणि म्हणून मी आपल्यासमोर एवढंच सांगू इच्छितो की ही परंपरा या पुढील काळामध्ये मला वाटतं हजारो वर्ष चालावं अशी प्रकारची प्रार्थना गणेशाच्या समोर मी या ठिकाणी करू इच्छितो. कारण असे फार म्हणजे आजच्या या सगळ्या काळामध्ये, या विज्ञान युगामध्ये हे सगळं दुर्मिळ आहे. आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये आज एवढं मोठं अध्यात्माचं काम आपल्या भागामध्ये होतोय, हे आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून गहिनीनाथ महाराजच्या बद्दल आपण कितीही बोललो तरी कमी आहे. मला वाटतं आज जे आपलं दैवत आहे, महाराष्ट्राचं दैवत पांडुरंग, त्या पांडुरंगाची खऱ्या अर्थानं सेवा कोणाच्या हातून झाली असेल तर गहिनीनाथ महाराजांच्या हातून झाली, असं मी या ठिकाणी नम्रपणाने सांगू इच्छितो. आणि मला आठवत आहे की ही संधी सातत्यानं त्यांना सेवा करण्यासाठी म्हणून मिळावं, ही प्रार्थना पांडुरंगासमोर करण्याचं आम्हाला सातत्यानं संधी मिळाली, हे सुद्धा तितकंच महत्वाचं. एवढंच नाही तर मला वाटतं मी ज्या वेळेला मंत्रिमंडळात होतो, विलासरावजी मुख्यमंत्री होते, त्यावेळेला मी पहिल्यांदा आपल्यासाठी आलो आणि त्यांना सांगितलं की महाराजांना त्या कमिटीमध्ये घ्या आणि हे सगळ्या महाराष्ट्राचं आणि पांडुरंगाची सेवा करण्याची संधी द्या, ही विनंती आम्ही त्या काळामध्ये केलं. आणि मला वाटतं मुख्यमंत्री महोदय विलासरावजींनी मान्य केलं, आमच्या सगळ्या विनंतीला मान दिलं आणि महाराजांना त्या ठिकाणी संधी मिळाली. आणि आज आपण पाहतोय की पांडुरंगांचं मंदिराचं काम गेल्या 700 वर्षापूर्वी झालं होतं, 700 वर्षापूर्वी. आणि 700 वर्षापूर्वी झालेलं मंदिराचं जीर्णोद्धाराचं किंवा सुशोभीकरणाचं काम परत महाराजांच्या अध्यक्ष असताना होतोय, हे मला वाटतं आपल्या सर्वांच्यासाठी सुद्धा खूप मोठं भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्याला मनापासूनचा आनंद आहे. आणि म्हणून मला महाराज म्हणाले आपण यावं, आशीर्वाद घ्यावं. आणि त्याने आत्ता सांगितलं की आम्हाला एक मोठी जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे. आम्ही नेहमी ज्या ज्या वेळेला ज्या ज्या पदावर आम्ही काम करत आलो त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या आशीर्वादानं सातत्यानं केलेला आहे. आणि म्हणून ज्या पदावर आजही आहोत त्या पदाला आम्ही न्याय देऊ, एवढी अपेक्षा आजच्या या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. आणि परत एकदा या ठिकाणी खरं म्हणजे गहिनीनाथ महाराज, श्रीरंग महाराज, गोरखनाथ महाराज, रवी महाराज, सर्व महाराज परिवारातील सर्व सन्माननीय सदस्य यांच्यासमोर नतमस्तक होऊन धन्यवाद देऊन आभार मानून असंच आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहावं, पाटील परिवार ही आपल्या सातत्यानं सेवेत राहावं, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. नमस्कार.